नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता सरकारच्या एकत्रित बालविकास योजनांमध्ये काम करण्याचा काम करणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका तसेच आशा कर्मचारी तसेच अर्धवेळ परिचारिका आणि यासारख्या सुमारे 9,015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होतो असा निर्णय पुण्याचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वरिष्ठ यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर काय आहे संपूर्ण सविस्तर अपडेट इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना आता भविष्य निर्वाह निधी, तर यामध्ये निधी आयुक्तांचा निर्णय, जिल्हा परिषदेला भराव लागणार आहेत 1,084 कोटी. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहूया. तर यामध्ये मित्रांनो, सरकारच्या एकत्रित बालविकास योजनांमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका, आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचारिका आणि यासारख्या सुमारे 9,015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होतो असा निर्णय पुण्याचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अजित आंबेडकर आणि आशा कर्मचारी संघटनेचे किरण मोगे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी सिटूचे वसंत पवार आणि संघटनेचे रजनी पिसाळ उपस्थित होत्या. तर यामध्ये अभ्यंकर म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी हा संपूर्ण भारतातील पहिला आणि ऐतिहासिक निर्णय आहे. सरकार या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी मानत नव्हते. त्यांना वेतनाऐवजी मानधनाच्या नावाखाली जबाबदारी टाळत होते. परिणामी त्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू होत नव्हती. तसेच खाजगी आस्थापनेतील भविष्य निर्वाह निधीची मागणी केली असता कायद्यातील अपवादांचा दाखला सरकारकडून दिला जात होता. तसेच मोघे म्हणाल्या की वशिष्ठ यांच्यासमोरील सुनावणीत सिटूने आपली बाजू मांडल्यानंतर या कर्मचाऱ्यांना हा निधी लागू होत असल्याचे वशिष्ठ यांनी या ठिकाणी सांगितले. तसेच हा निर्णय फक्त पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित असला तरी त्या आधारे महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा आणि पालिकांमध्ये या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे भविष्य निर्वाह निधीचा हा जो काही भविष्य निर्वाह निधी आहे तो आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. तर यामध्ये काय आहे थोडक्यात माहिती पाहू शकता की या ठिकाणी 60 दिवसांची मुदत. तर जिल्हा परिषदेने 1986 पासून कामावर असलेल्या किंवा निवृत्त 9,015 कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी कर्मचारी योगदान आणि नियुक्त्यांचे योगदान आणि त्याचे व्याज असा एकूण 1,084 कोटी रुपयांचा निधी खात्यांमध्ये 60 दिवसात भरावा असा आदेशही वशिष्ठ यांनी दिला आहे. यात राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या 4,258 आशा कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू होतो. मात्र त्यांच्या सेवेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने या रकमेत त्याचा समावेश नाही. तर मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना आता भविष्य निर्वाह निधी मिळणार आहे याचा निधी आयुक्तांचा हा निर्णय झालेला आहे मोठा. तर मित्रांनो, अंगणवाडी सेविकांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.